तर पब्लिक आपण आज चालले कॉलेजला. तर आपला होता पेपर. तर आपला पेपर कुठे होता? पहिल्याच जवळ राजुरी इथे आपला पेपर होता. तर आपल्या कॉलेजचं नाव आहे SVCET राजुरी म्हणजे साहेब ज्वेलरी ऑफ कॉलेज. तर आपण झालो पुणे नाशिक हायवेनी ते आळेफाट्याच्या. तर आपण पोचलो आहे आळेफाट्यात. तर आळेफाट्यातील एक मोस्ट ब्युटिफुल बिल्डिंग. तर त्याला तर आपल्याला जायचं आहे नगर रोडला, म्हणजे आपल्याला चौक आळेफाट्याच्या चौकातून नगर रोडला वळायचं आहे. तर चला पब्लिक आळेफाट्यात म्हणजे इतकी गर्दी, फुल गर्दी, मोकार गर्दी, गाड्या नुसत्या गाड्या. तर आपल्याला जाता जाता आपल्या मित्रांची रूम लागत. तर आपल्याला त्यांचा कॉल आला होता, येते आता आपल्या रूमवर येऊन जा. तर चला तुम्हाला रूम पोचून येतो. तर आपण आपल्या मित्रांच्या रूम खाली आलेलो आहे. हे बघा, हे आपले मित्र प्रोफेशनल नादच ना शिरूम ना तुम्हाला दाखवतो आतमध्ये. ते मित्र रूम पोहोच मोका चढावं लागलं वर, तो दमत होतं मध्ये. चला तुम्हाला मित्राच्या रूममध्ये व्ह्यू दाखवतो, म्हणजे बाहेरचं व्ह्यू कसा वाटला. व्ह्यू खतरनाक. चौथ्या मजल्यावर राहत्या गडी आम्हाला दमवून पाहते चढू चढू. व्ह्यू नारळ बिळ एकदम ओके, बंगले बिंगले नादच नाही यार. ऊस बीस कसं वाटलं तुम्हाला? व्ह्यू खतरनाक व्ह्यू आहे की नाही? तर चला मित्राचा अभ्यास बघा कसा चालला, एकदम खतरनाक. नादच अरे पोलिशन देत काय बाबा? अरे पोलिशन असू दे, पण क्वाड्रेटिक फॉर्म आहे. चाळीसचा स्क्वेअर काय काढायचं? काय काढायचं? वन नाही तो आईचा स्क्वेअर आहे. मग आई जी ज्या व्हॅल्यू सगळ्याचे त्यांचे स्क्वेअर आहे. त्यांचा स्क्वेअर नाही बाबा टाकया. इथं वन पुढचा वनचा स्क्वेअर, टूचा स्क्वेअर तुला लिहे सांगावं लागेल तुम्हाला. अरे इथे मी सोडे मला माहिती ना, रात्री सोडवली तुला आमचं. मग BSc मला मग हा काय बघून ऐसा करने गए बाकी कुछ नहीं हो गया आंसर. तर आपलं बघून एक अभ्यास झाला. आता दुसरा अभ्यास करून. दुसरा अभ्यास म्हणजे कॉप्या, नुसत्या कॉप्या, त्या धराच्या फाडायच्या नादच नाही करायचं. नुसता फाडा फेडी कॉप्यांशिवाय आपला पेपर काय निघत नाही. हे पण माहिती ना, अभ्यास केल्याशिवाय काय जमत नाही. तर झालं.